किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आज सगळ्याच वर्तमानपत्रांनी टीव्ही चॅनलनी एक मुद्दा प्रामुख्याने जो नजरेस आणून दिला तो म्हणजे वाढते रस्ते अपघात। जो भीषण असा अपघात पेडणे तालुक्यातल्या तोरसे या ठिकाणी झाला आणि त्याच्यात एक महिला आणि तिचा मुलगा जागीच ठार होण्याचा जो प्रकार घडला त्याची गंभीर दखल सगळ्या माध्यमांनी घेऊन आज मोठ्या प्रमाणात सगळ्या वर्तमानपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी या संबंधीचं वृत्त आज दिलं। त्याच्यात विशेष करून बहुतांश वर्तमानपत्रांनी आपल्या अग्रलेखातून या वाढत्या रस्त्या अपघातांबाबत चिंता व्यक्त केली आणि त्याचबरोबर सरकारी यंत्रणा ज्या असंवेदनशील पद्धतीनं या सगळ्या गोष्टीकडे पाहते आहे त्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला। हे रस्ते अपघात आपल्याला कशा पद्धतीनं रोखता येतील आणि कशा पद्धतीनं हे जीव आपल्याला वाचवता येतील या संदर्भात सरकारनं आणि आम्हा जनतेलाही आता खरंच म्हणजे गांभीर्यानं विचार करण्याची ही वेळ आलेली आहे। आता महत्वाची गोष्ट म्हणजे रस्ते अपघाताच्या बाबत जर बोलायचं झालं तर रस्ते अपघाताचा विषय हा 3 खात्यांतर्गत येतो। पहिलं खातं जे प्रामुख्याने रस्त्यांच्या बाबतीत किंवा वाहतुकीच्या बाबतीत ज्याचा संबंध आहे ते म्हणजे वाहतूक खाते, ज्या खात्याअंतर्गत आरटीओ हा विभाग येतो। म्हणजे वाहन चालक परवाना देणं, वेगवेगळे इतर परवाने देणं ही सगळी कामं आरटीओच्या मार्फत होत असतात। त्यामुळे वाहतूक खातं हे प्रमुख आरटीओ खातं जे आहे वाहतूक खात्याअंतर्गत जे येतं आरटीओ विभाग यांची जबाबदारी ही प्रमुख आहे। कारण लायसन्स देण्याचे जे काम आहे ते आरटीओ कडनं दिलं जातं। लायसन्स हा काही प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार नाहीये। लायसन्स हे निव्वळ कौशल्यावरती अवलंबून असतं। एखाद्याला व्यवस्थित पद्धतीनं वाहन चालवता येतं की नाही याची खातरजमा करूनच ते लायसन्स देणं अपेक्षित आहे। परंतु आपल्याकडे मात्र प्रत्येक जो नागरिक लायसन्ससाठी येतो त्याला लायसन्स मिळतं अशा पद्धतीनं लायसन्साचे वाटप करण्याचा प्रकार सुरू आहे आणि या संदर्भात खरं तर सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। ज्या व्यक्तीला वाहन व्यवस्थितपणे चालवता येऊ शकत नाही किंवा जी व्यक्ती वाहन चालवताना स्वतःचं रक्षण करण्यास सक्षम नसेल अशा लोकांना वाहन चालक परवाना देणं म्हणजे तुम्ही त्यांना मरण्यासाठी दिलेला परवानाच तो ठरू शकतो। त्यामुळे लायसन्स इश्युइंग जी पद्धत आहे त्या पद्धतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा होण्याची गरज आहे आणि आता ती खरोखरच वेळ येऊन ठेपलेली आहे। दुसरं खातं जे महत्वाचं खातं रोड सेफ्टीच्या बाबतीत त्याचा संबंध येतो ते खातं म्हणजे पीडब्ल्यूडी खातं। आता पीडब्ल्यूडी खातं म्हणजे उघडपणे जिथे सगळ्यात जास्त भ्रष्टाचार चालतो ते म्हणजे पीडब्ल्यूडी खातं। ज्या पीडब्ल्यूडी खात्यावरती गेली अनेक वर्ष जे राज्य करत होते सुधीर ढवळीकर त्यांच्याकडनं आता हे खातं निलेश काब्राल यांच्याकडे देण्यात आलेलं आहे। त्यामुळे काही प्रमाणात या खात्यात सुधारणा होतील अशा पद्धतीची अपेक्षा गोयकरांना आहे आणि या फेसबुक लाईव्ह अपडेटच्या माध्यमानं आम्ही विनंती करतो सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांना की त्यांनी या रस्ते अपघातांचा जो विषय आहे तो खरोखरच सिरियस घेण्याची गरज आहे। ज्या पद्धतीनं रस्त्यांची बांधकामं केली जातात, ज्या पद्धतीनं कंत्राटदार या रस्त्यांचं डांबरीकरण किंवा खड्डे बुजवण्याचं काम किंवा रस्त्यांचं काम ज्या पद्धतीनं करतात त्याच कुठल्याही पद्धतीचं तांत्रिक बाजू सांभाळल्या जात नाहीत। रोड सेफ्टी, रोड इंजिनिअरिंग या गोष्टींना काडीचीही किंमत या कामात असत नाही हे स्पष्टपणे दिसून आलेले आहे। त्यामुळे दुसरं खातं आहे ते वाहतूक सार्वजनिक बांधकाम खातं पीडब्ल्यूडी खातं, त्याचा संबंध थेट रोड सेफ्टीच्या बाबतीत होतो। तिसरं महत्वाचं खातं आहे ते म्हणजे पोलीस खातं। या पोलीस खात्यात वाहतूक विभाग जो असतो ट्रॅफिक सेल, या ट्रॅफिक सेलकडेही वाहतूक नियमांचं पालन आणि त्याचबरोबर एन्फोर्समेंट या 2 जबाबदाऱ्या असतात। त्यामुळे पोलीस खात्याचा वाहतूक विभाग हा तिसरा विभाग हा थेट रस्ता सुरक्षेच्या बाबतीत संबंधित होतो। याचाच अर्थ 3 खाती या रस्ता सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला महत्वाची जबाबदारी या 3 खात्याकडे असते। ती म्हणजे पोलीस खात्याअंतर्गत वाहतूक विभाग जो गृह मंत्रालयाकडे असतो ज्याचे मंत्री स्वतः मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आहेत। दुसरं खातं म्हणजे पीडब्ल्यूडी खातं ज्या खात्याअंतर्गत रस्त्यांची कामं केली जातात, रस्ते दुरुस्तीची कामं केली जातात, सायनेजीस आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत रस्ता सुरक्षेच्या बाबतीत
त्या गोष्टी या पीडब्ल्यूडी खात्याअंतर्गत केल्या जातात. तिसरं खातं जे आहे ते खातं म्हणजे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट, जे मॉबिंग गुन्ह्यांकडे आहे. या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट कडून सध्या जी परिस्थिती आहे, म्हणजे एक म्हणजे जे ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचे जे संचालक आहेत, डायरेक्टर आहेत, ते कुठेतरी भूमिगत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांच्याकडे ज्या ज्या वेळेला आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न करतो ते नेहमीच कुठल्या ना कुठल्या तरी बैठकीमध्ये असतात. ते मीडियाकडे बोलायला बघत नाहीत. अर्थात मीडियाकडे ते बोलत नाहीत अशी आम्हाला तक्रार नाही, कारण मंत्र्यांनीच आपल्या अधिकारावरती असा दरारा निर्माण केलेला असतो की त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले असतात की तुम्ही कुठल्याही पद्धतीने मीडियाकडे बोलायचं नाही. आता पीडब्ल्यूडीचे जे प्रधान अभियंते आहेत उत्तम पारसेकर, यांनाही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही माझ्याकडे बोलण्यापेक्षा सरळ मंत्र्यांनाच फोन करा आणि त्यांनाच विचारा. ही पद्धत आहे. आता आजच्या म्हणजे आज ज्या पद्धतीनं माध्यमांनी या रस्ते अपघातांच्या विषयावरती प्रकाश टाकला, त्याची दखल खरं म्हणजे या तिन्ही खात्यांनी घेणं अपेक्षित होतं. परंतु आता संध्याकाळपर्यंत जे रिपोर्ट्स आमच्यापर्यंत पोहोचले त्याच्यात फक्त एकच खातं या प्रकरणातून जागं झालं, ते म्हणजे पोलीस खात्यातील वाहतूक विभाग, ट्रॅफिक सेल. ट्रॅफिक सेलनं या वाढत्या रस्ते अपघातांची गंभीर दखल घेऊन आज पुन्हा एकदा त्यांनी उद्यापासून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाहन चालकांना शिस्त आणण्यासाठी आणि सुरक्षित वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी ही मोहीम असणार आहे. त्याचबरोबर जे वाहन चालक रस्ते नियमांचं उल्लंघन करणार आहेत अशा वाहन चालकावरती कारवाई करण्याची ही मोहीम ते आता हाती घेणार आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांनी आज त्या संबंधीची नोटीस जारी केलेली आहे लोकांना की उद्यापासून या रस्ते सुरक्षेच्या बाबतीत ते विशेष मोहीम राबवणार आहेत. त्यांनी जे पत्रक जारी केलेलं आहे त्या पत्रकात त्यांनी जी माहिती दिली त्या माहिती अंतर्गत म्हणजे 14 सप्टेंबर 2022 ते 25 सप्टेंबर 2022 म्हणजे 12 दिवसात त्यांनी विशेष मोहीम रस्ते सुरक्षेच्या बाबतीत राबवलेली होती आणि या मोहिमेत त्यांनी कशा पद्धतीनं कारवाई केली या कारवाईचे आकडेही त्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत. मला वाटतं हे आकडे जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला धक्काच बसणार आहे. पहिला विषय आहे तो म्हणजे ओव्हर स्पीडिंग. ओव्हर स्पीडिंगच्या गुन्ह्याखाली तब्बल 701 गुन्हे या 12 दिवसात ट्रॅफिक सेलने नोंद केलेले आहेत आणि त्या अंतर्गत 7,05,000 रुपये दंड त्यांनी वसूल केलेला आहे फक्त 12 दिवसात. आता ओव्हर स्पीडिंगच्या बाबतीत काय शिक्षेची तरतूद काय आहे तर ओव्हर स्पीडिंग जर गुन्हा आपल्यावरती दाखल झाला तर त्यासाठी 1,000 रुपये LMV म्हणजे लाईट मोटर व्हेकल साठी 1,000 रुपये आणि LMV आणि MDL मीडियम ड्रायव्हिंग लायसन्स मोटर ड्रायव्हिंग लायसन्स याच्यासाठी 2,000 रुपये फाईन आहे. त्याचबरोबर तुमचं लायसन हे किमान 3 महिन्यासाठी सस्पेंड होऊ शकतं. अशा पद्धतीचं पनिशमेंट या गुन्ह्याखाली आहे. म्हणजे 701 गुन्हे 12 दिवसात ओव्हर स्पीडिंगचे आहेत. याचाच अर्थ किती प्रमाणात लोक किंवा किती प्रमाणात वाहन चालक हे ओव्हर स्पीड मध्ये वाहनं चालवतात याचं प्रत्यक्ष चित्र आणि याचं प्रत्यक्ष उत्तर आपल्याला या ठिकाणी सापडतं. दुसरा गुन्हा आहे ड्रंकन ड्रायव्हिंग. ड्रंकन ड्रायव्हिंग हा तर गोव्यातला सगळ्यात मोठा गंभीर असा विषय आहे, कारण गोवा हे पर्यटन राज्य असल्याने इथे मोठ्या प्रमाणात जे पर्यटक येतात ते इथे मौज मस्ती करण्यासाठी येतात आणि ज्या पद्धतीनं ते हातात बियर घेऊन चक्क आपल्याला अनेक वेळा कारमध्ये किंवा दुचाकीवर आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीनं म्हणजे कुणाचाच कंट्रोल नाही अशी परिस्थिती आज आपल्याला गोव्यात या ड्रंकन ड्रायव्हिंगच्या बाबतीत दिसून येते. ड्रंकन ड्रायव्हिंगच्या 12 दिवसात 101 केसेस या ट्रॅफिक सेलनं नोंदवलेल्या आहेत. फक्त 12 दिवसात 101 केसेस. आता ड्रंकन ड्रायव्हिंगच्या गुन्ह्याखाली तुम्हाला जर तुम्ही जर सापडला तर त्याच्यासाठी गुन्हा काय आहे, त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद काय आहे तर त्याच्यासाठी किमान 6 महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे. त्याचबरोबर 10,000 रुपयाची फाईन ही तुम्हाला मिळू शकते आणि त्याचबरोबर तुमचं लायसन हे 3 महिन्यासाठी सस्पेंड होऊ शकतं. अशा पद्धतीची शिक्षेची तरतूद आहे. अर्थात ही शिक्षा खरोखरच या सगळ्या गुन्हेगारांना
या शिक्षेची तरतूद लागू करण्यात आली आहे का, हा दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्या संदर्भात आता ज्या पद्धतीनं रस्ते अपघात वाढतायत, मला वाटतं ट्रॅफिक सेलना ही शिक्षा आता पूर्णतः लागू करणं भाग पाडणार आहे. तिसरे, रायडिंग विदाउट हेल्मेट, म्हणजे विना हेल्मेट जी वाहन दुचाकी चालवल्या जातात, अशा जवळजवळ 2271 केसेस नोंद झालेल्या आहेत. याचाच अर्थ आपल्याकडून किती प्रमाणात बेफिकिरी केली जाते याचा प्रत्यक्ष आकडा, म्हणजे याचं प्रत्यक्ष दर्शन या आकडेवारीवरून दिसून येतं. आपण म्हणजे जे तरुणाई आहे ती मोठ्या प्रमाणात विना हेल्मेट दुचाकी चालवतात. तब्बल 2271 केसेस फक्त 12 दिवसात ट्रॅफिक सेलने नोंदवलेल्या आहेत. आणि या अंतर्गत दुसरा एक महत्वाचा विषय म्हणजे रायडिंग विदाउट हेल्मेटच्या गुन्ह्याखाली 12 दिवसात 22,71,000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. म्हणजे लोकांकडे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा आहे की काय, की आज ज्या पद्धतीनं ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन ज्या पद्धतीनं राज्यात होत आहे, म्हणजे लोक उघडपणे ट्रॅफिक उल्लंघन केल्यानंतर उघडपणे पैसा देऊन आपली सुटका करून घेतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 22,71,000 रुपये फक्त 12 दिवसात फॉर रायडिंग विदाउट हेल्मेट वसूल केलेले आहेत ट्रॅफिक सेलनं. आता विदाउट हेल्मेटसाठी शिक्षेची तरतूद काय आहे, तर त्याच्यासाठी 1,000 रुपये दंड आहे आणि त्याचबरोबर तुमचं लायसन 3 महिन्यासाठी सस्पेंड होऊ शकतं. अशा पद्धतीची शिक्षा ही रायडिंग विदाउट हेल्मेटची आहे. त्याच्या पुढे ड्रायव्हिंग विदाउट सीट बेल्ट, ज्या लाईट मोटर व्हेकल म्हणजे कार किंवा तुमच्या ज्या 4 चाकी वाहनं आहेत त्याच्यात तुम्ही जर सीट बेल्टचा वापर करत नसाल तर अशा गुन्ह्याखाली 12 दिवसात 676 गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत, 676, आणि त्या अंतर्गत 6,76,000 रुपये फाईन वसूल केलेली आहे. म्हणजे या गुन्ह्याला 1,000 रुपये फाईन आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात फाईन असूनही आज ज्या पद्धतीनं हे गुन्हे घडतात याच्यावरनं आपण म्हणजे आम्ही जनता रस्ते सुरक्षा नियमांच्या बाबतीत किती बेफिकीरपणे वागतो त्याचंच दर्शन यातून घडतं. आम्हाला स्वतःला बदलावंच लागणार आहे. आपल्या जीवाची काळजी घेण्यासाठी, आपल्या जीवाबरोबर इतरांच्याही जीवाची काळजी घेण्यासाठी आम्हाला जबाबदारीनं वागावं लागणार आहे आणि आम्हाला जबाबदारीनं रस्ते सुरक्षेचे नियम पालन करावे लागणार आहेत. आपण जर हे नियम पालन केले नाही तर त्याचा फटका आम्हालाही बसू शकतो आणि आमच्या चुकामुळे त्याचा फटका दुसऱ्यांनाही बसू शकतो. ज्या पद्धतीनं रस्ते अपघातात बळी जात आहेत, हे सगळी जर आकडेवारी जर आपण बघितली तर आपण आताच त्याच्या संदर्भात सजग होण्याची गरज आहे. शेवटचा जो गोष्ट आहे ती म्हणजे डेंजरस पार्किंग आणि नो पार्किंग. धोकादायक पार्किंग आणि नो पार्किंग मध्ये तुम्ही वाहनं जर त्या ठिकाणी पार्क केली, अशा गुन्ह्याखाली ट्रॅफिक सेलनं 12 दिवसात 3,871 गुन्हे दाखल केले आणि त्या अंतर्गत तब्बल 19,44,000 रुपये फाईन त्यांनी वसूल केली. म्हणजे आज आपण एकीकडे म्हणतो की गोयकरांकडे पैसा नाहीये, आता बहुतांश ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये बहुतांश पर्यटकांचा समावेश आहे, ही माहिती तर आपल्याला मिळतेच आहे. याचाच अर्थ आम्ही अतिथी देवो भव म्हणून ज्या पर्यटकांचं स्वागत करतो त्या पर्यटकांकडून आम्ही अशा पद्धतीनं ते कुठेतरी वाहतूक नियमांचं उल्लंघन करतात म्हणून त्यांच्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात जर आपण पैसा वसूल करून आमच्या जर सरकारी तिजोरा भरत असू ते तर अत्यंत चुकीचं आहे. इथं येणाऱ्या पर्यटकांना राज्यातल्या नियमांचं कायद्यांचं पालन करण्याची शिस्त आपण लावणं गरजेचं आहे. ही जर शिस्त आपण लावली नाही तर आपलं पर्यटन बेशिस्तीच्या वाटेनं जाणार आहे आणि बेशिस्ती आपल्याला कशा पद्धतीनं परवडणार नाही. ज्या पद्धतीनं गोव्यात आज पर्यटनामुळे ड्रग्सचा व्यवसाय ज्या पद्धतीनं फोफावतो आहे त्याचे दुष्परिणाम आपल्या राज्यावरती कशा पद्धतीनं होत आहेत याचे हे तर आपण पाहतोच आहोत. त्यामुळे अशाच पद्धतीनं पर्यटकांना राज्यात येऊन कशा पद्धतीनं शिस्तीनं वागायचं, कशा पद्धतीनं इथल्या कायद्यांचं पालन करायचं याची शिस्त जोपर्यंत आपण लावून देणार नाही तोपर्यंत आपलं राज्य एक खऱ्या अर्थानं एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून उभं राहू शकत नाही. तर अशा पद्धतीनं 12 दिवसात पोलीस ट्रॅफिक सेलनं 55,96,000 रुपये दंड वसुलीच्या माध्यमानं वसूल केलेले आहेत. मला वाटतं जर सगळ्याच लोकांनी आणि पर्यटकांनी वाहतूक नियमांचं पालन करायचं ठरवलं
तर मला वाटतं सरकारच्या तिजोरीत खडखडाट पडेल अशी परिस्थिती निर्माण होईल की काय, अशी भीती या आकडेवारीवरून आपल्याला दिसून येते. म्हणजे मोठ्या प्रमाणात महसुलाचा स्रोत हा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे आपल्या तिजोरीत जमा होतो. हे खरं म्हणजे दुर्दैव म्हणावं लागणार आहे. 12 दिवसात तब्बल 55,96,000 रुपये दंड वाहतूक पोलीस वसूल करतात. याचा अर्थ किती प्रमाणात वाहतूक सुरक्षा नियमात किती प्रमाणात बेशिस्ती फोफावलेली आहे हेच आपल्याला दिसून येईल. दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ज्या पद्धतीनं राज्यात रस्ते अपघातांची संख्या वाढते आहे आणि जे लोकांचे जीव जात आहेत ती खरोखरच चिंतेची अशा पद्धतीची बाब आहे. अशा पद्धतीनं लोकांचे जीव रस्त्यावरती जाणं, कुटुंबातला कर्ता पुरुष अशा पद्धतीनं रस्ते अपघातात बळी पडणं किंवा कायमस्वरूपी एखाद्यावर अपंगत्व येणं या खूप म्हणजे खूपच चिंतेच्या अशा बाबी आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. रस्ते अपघातांची व्याप्ती किंवा त्यांचं सिरियसनेस जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला सांगतो की गेल्या 20 महिन्यात राज्यात 4,853 रस्ते अपघात झाले आणि त्याच्यात 390 जणांचा मृत्यू झाला. आपण 2017 ते 2021 असा जर 5 वर्षांचा जर आपण हे बघितलं, चित्र जर बघितलं तर ती आकडेवारी सुद्धा भयानक अशा पद्धतीची आकडेवारी आहे. 2017 ते 2021 मध्ये रस्ते अपघातात तब्बल 1,336 जणांचा जीव गेलेला आहे. मला वाटतं ही आकडेवारी किती भयानक स्वरूपाची आहे. या आकडेवारीचं भयानक स्वरूप आपल्याला जरी या आकडेवारीवरून जरी जाणवत असलं तरी तशा पद्धतीचं सिरियसनेस किंवा तशा पद्धतीचं गांभीर्य हे प्रशासनात आणि जनतेतही अजिबात दिसून येत नाही. जनताही बेफिकीर आहे आणि प्रशासनही बेफिकीर आहे. अशा पद्धतीनं हा सगळा कारभार सुरू आहे. परंतु ज्या कुटुंबावरती या रस्ते अपघातात बळी गेलेल्यांचं संकट येतं त्या कुटुंबावरती नेमकी काय परिस्थिती ओढवणार याचा थोडा तरी विचार करून बघा. त्याच्यानंतर सिरियस इंजर्ड गेल्या 5 वर्षात 1,219 जण हे गंभीररित्या जखमी झालेले आहेत रस्ते अपघातात. ज्याच्यातले अनेक जण एक कायमस्वरूपी अपंग झाल्याचीही प्रकरणं आहेत आणि कायमस्वरूपी अपंगत्व जर एखाद्यावरती ओढवलं असेल तर त्याचं जीवन किंवा त्याचं लाईफ हे काय होऊ शकतं याचाही तुम्ही तितक्याच गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रस्ते अपघाताचा हा एवढा सिरियस विषय असूनही आपण त्या बाबतीत खूपच बेशिस्तपणे वागतो आहोत हे तर स्पष्टच आहे. आणि ही आकडेवारी हे तेच दर्शवते. आपण स्वतः एक नागरिक म्हणून आपण स्वतः आपल्यावरती बंधनं घालणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं राज्यात या रस्ते सुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचे प्रकार घडत आहेत अशाच पद्धतीनं जर आम्ही जनता वागू लागलो तर शेवटी सरकार म्हणून किती प्रमाणात आम्हाला रोखणार आहे. या रस्ते अपघातांना शेवटी लोकच जबाबदार अशा पद्धतीचं उत्तर देऊन सरकारी अधिकारी आणि सरकारी मंत्री हे आपले हात वर करू शकतात. परंतु या फेसबुक लाईव्हच्या माध्यमानं आम्ही आवाहन करू इच्छितो माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मोविन गुदिनो आणि पीडब्ल्यूडी मिनिस्टर निलेश काबराल यांना की त्यांनी एकत्र येऊन या रस्ते अपघाताच्या बाबतीत जॉईंट मोहीम म्हणजे संयुक्त अशा पद्धतीची मोहीम आखण्याची गरज आहे. कुठेतरी कठोरपणे कारवाई करावीच लागणार आहे. आता वाहन चालकांकडून उल्लंघन झाल्यानंतर तिथे कठोर कारवाई ही आलीच, परंतु सरकारी अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे, सरकारी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे जर एखाद्याचा जीव जात असेल तर अशा सरकारी अधिकाऱ्यावर, अशा सरकारी कर्मचाऱ्यावरतीही कारवाई होणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगानं पीडब्ल्यूडी खातं ज्या पद्धतीनं रस्त्यांची कामं जी सुरू आहेत ती जर आपण बघितली तर त्याच्यात कुठल्याच पद्धतीचं रक्षा सुरक्षा नियमांचं पालन होत नाही. रस्त्यावरचे खड्डे बुजवण्यावरून मोठ्या प्रमाणात लोक बोलतात, परंतु हे खड्डे हे लोकांच्या जीवासाठीही किती घातक ठरू शकतात याचीही अनेक उदाहरणं आहेत. या रस्ते अपघातांच्या विषयावरती सरकार आता तरी गंभीर होणार आहे का असा प्रश्न आम्ही या सरकारला करतोच आहोत, परंतु स्वतःला आम्ही हा प्रश्न करण्याची गरज आहे की आम्ही खरंच जबाबदारीनं एक नागरिक म्हणून वागणार आहोत का, जबाबदारीनं वाहन चालवणार आहोत का.
जबाबदारीनं रस्ता सुरक्षा नियमांचं पालन करणार आहोत का? आम्ही जनता आणि सरकार आम्ही दोघंही जर मिळून व्यवस्थित पद्धतीनं रस्ते सुरक्षा नियमांचं पालन केलं तरच हे जीव वाचू शकतात. अन्यथा गोव्यात सर्वाधिक मृत्यूचं कारण असं जर कुठली गोष्ट असेल तर ते रस्ते अपघात हे ठरणार आहे. आणि अशा पद्धतीनं जर कर्तृत्ववान माणसं किंवा कुटुंबातली कमवती माणसं जर अशा पद्धतीनं आपण गमावं लागलो तर आपल्या गोव्याचं भविष्य आणि आपल्या गोव्याचं भवितव्य ते काय अशा पद्धतीचा प्रश्न करावा लागणार आहे. जे पर्यटक गोव्यात मौज मजा करण्यासाठी येतात त्या पर्यटकांचा जीवही तेवढाच अमूल्य अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे इथे गोव्यात आल्यानंतर इथे मौज मजा केल्यानंतर परत ते सुरक्षित आपल्या घरी जावे अशी अपेक्षा असते. परंतु इथं येऊन अशा पद्धतीनं जर त्यांना मरण उडवत असेल तर याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही आणि त्याच्यातनं आपल्या राज्याचीच बदनामी होणार आहे. यापूर्वी समुद्रात बुडून जे लोक मरण पावत होते त्यामुळे आपली राज्याची बदनामी होत होती. आता रस्ते अपघातामुळे आपल्या राज्याची बदनामी होऊ लागलेली आहे. आमची गोवन वार्ता लाईव्हच्या माध्यमाने सगळ्या गोंयकारांना सगळ्या जनतेला विनंती आहे की त्यांनी रस्ते सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, स्वतः सुरक्षित वाहन चालवावं आणि दुसऱ्यांच्याही सुरक्षेचा विचार करावा. आणि त्याचबरोबर सरकारी अधिकाऱ्यांनी सरकारी खात्यांनी आपली जबाबदारी ओळखून आपली जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडावी जेणेकरून हे जे प्रेशियस लाईफ म्हणजे अमूल्य जे जीव आहेत लोकांचे ते जीव आपल्याला वाचवता येतील. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत गोवन वार्ता लाईव्ह फेसबुक अपडेटच्या माध्यमाने पोहोचत राहू. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.